नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या फेवरेट चॅनलवरती, ज्यावरती आपण अगदी सोप्या भाषेमध्ये थ्रू मराठी इंग्लिश शिकत असतो, ज्याचं नाव आहे येवले अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आज सुद्धा आपल्याला पॅसिव्ह वॉइसचा काय रोल असतो वाईल स्पीकिंग बोलण्यासाठी ते आज आपण शिकणार आहे. आणि सिंपल प्रेझेंट टेन्स आपण आज कव्हर करणार आहे अगदी कमी वेळेमध्ये आणि विथ एक्झाम्पल सुद्धा आहे. तुमच्यासाठी होमवर्क पण आहे, होमवर्क पण तुम्हाला करायचं आहे. सो बघा, सगळ्यात पहिले तर पॅसिव्ह वॉइसचे सेंटेन्सेस जे असतात तर हे का बरं महत्त्वाचे आहे. बरेचदा असं असतं की या ठिकाणी इंग्लिश बोलल्या जाते किंवा इथे शिकवल्या जाते, म्हणजे आपण असं बोलत असतो की असं म्हटल्या जातं, है ना. मग इट इज सेड अशा प्रकारचं सेंटेन्स होतं, ते इट इज सेड असं म्हटलं जातं. कोण म्हणतंय याच्याकडे लक्ष नाही आहे कोणाचं, म्हणजे आपल्याला ॲक्शनवरती फोकस करावा लागतो. ज्याही वेळेस त्यावेळेस आपण पॅसिव्ह वॉइसने सेंटेन्स बनवत असतो. जसं मी म्हटलं इंग्लिश बोलल्या जाते, आता इंग्लिश बोलल्या जाते तर कोण बोलतं त्याच्याशी आपल्याला जास्त संबंध नाही, मात्र आपण बोलताना अशा गोष्टी बोलत असतो की असं म्हटल्या जातं. कोण म्हणतं? ऑब्वियसली लोक म्हणत असतील, मात्र आपल्याला फोकस करायचं आहे ॲक्शनवरती. अशा कॅटेगरीचे जे सेंटेन्सेस असतात ते पॅसिव्ह वॉइसमध्ये आलेले असतात आणि तेच कसे बनवायचे हे शिकणार आहे आपण अगदी इझी वेनं. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पॅसिव्ह वॉइस शिकत असताना व्हर्बचं थर्ड फॉर्म काय असतं हे माहिती असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आय होप तुम्हाला ते माहिती असावं. नसेल तर व्हर्बचा व्हिडिओ सुद्धा आपल्या येवले अकॅडमी चॅनलवरती आहे. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल, जेणेकरून तुम्हाला तो सुद्धा व्हिडिओ मिळून जाईल. व्हर्बचं थर्ड फॉर्म आपल्याला माहिती असणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर चला आता आपल्याला बघायचं आहे चार्ट. चार्टमध्ये काय आहे बघू शकता तुम्ही की मी चार्टमध्ये काढलंय स्ट्रक्चर. तर इथे स्ट्रक्चर दिले तुम्हाला. ॲमेझारचा आपल्याला यूज करावा लागतो इन सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि त्यानंतर आपल्याला व्हर्बचं थर्ड फॉर्म घ्यावं लागत असतं. तर टेन्स सुद्धा तुम्हाला माहिती असणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे, कारण टेन्सचंच आपण पॅसिव्ह वॉइस करत असतो. तर या ठिकाणी बघा, नाऊन प्रोनाऊन कशाच्या नंतर काय येणार हे मी एक चार्टमध्ये क्लिअर करते. बऱ्याच जणांचं तुमचं क्लिअर असेल तरी सुद्धा एकदा तुमचं क्लिअर करून देते मी. जसं आय असेल तर ऑलवेज आपण ॲमचा यूज करत असतो. वी असेल, दे असेल, यू असेल किंवा पीपल म्हणजे लोक, हे अनेक आहेत. कसे आहेत हे? अनेक. वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, हे एक सुद्धा आहे, अनेक सुद्धा आहे, आणि पीपल म्हणजे लोक, जास्त आहे, दोन किंवा दोनपेक्षा जास्त, काही पण असो. आरचा यूज तुम्ही करणार आहे. त्यानंतर थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे तिसरी व्यक्ती जी एकच आहे. जसं ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे एकच वस्तू किंवा एकच प्राणी. श्रेयश, श्रेयश हे एक नाव आहे, कुठलीही व्यक्तीची एकच आहे, त्यासाठी सुद्धा आपण इथचा यूज करणार आहे. म्हणजे एक काही पण असो, तुम्ही इथचा यूज करणार. हा चार्ट तुम्हाला माइंडमध्ये सेटल करून ठेवायचा आहे. ज्यांना माहिती नसेल त्यांनी, आणि ज्यांना माहिती आहे त्यांचं तर काही टेन्शनच नाही. तर चला जाऊया आता आपण टीचिंग पार्टकडे. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर स्टेप बाय स्टेप इन डिटेल इंग्लिश शिकायचे असेल तर तुम्ही येवले अकॅडमी हे ॲप डाउनलोड करून तिकडे आपला कोर्स लॉन्च झाला आहे. स्पोकन इंग्लिश कोर्ससुद्धा आहे, ग्रामरसुद्धा आहे. तुम्हाला जे शिकायचं असेल तो कोर्स अगदी कमी प्राईजमध्ये तुम्ही घेऊ शकता आणि घर बसल्या डिटेल स्टेप बाय स्टेप शिकू शकता. आणि तुम्हाला जर फ्रीमध्ये शिकायचं असेल तर आपल्या चॅनलवरती तुम्ही स्टेप बाय स्टेप व्हिडिओ पाहू शकता. तर बघा, या ठिकाणी पॅसिव्ह वॉइस कशाचा आहे तर सिंपल प्रेझेंट टेन्स. जसं पहिलं सेंटेन्स मी घेतलंय, आता तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला फोकस कुठे करायचा आहे तर व्हर्बकडे, म्हणजे ॲक्शन काय होते आहे त्याकडे. चला पहिलं सेंटेन्स बघूया. जसं इंग्लिश इज, इंग्लिश हे एकच आहे म्हणून आपण इथे इज घेतलंय. हे यासाठी ह्या सेंटेन्समध्ये तुम्हाला सांगते जेणेकरून तुम्हाला पुढचे सेंटेन्सेस इझिली समजतील. इंग्लिश हा सब्जेक्ट आहे एक, त्यानंतर आपण इज घेतलंय. इंग्लिश इज टॉट इन धिस स्कूल. बघा, या शाळेत इंग्रजी शिकवले जाते. या ठिकाणी कोण शिकवतं त्याच्याकडे लक्ष आहे का तर नाही. अशा गोष्टी आपण बोलत असतो. जसं माझ्याकडून बोलल्या जातं, असं म्हटल्या जातं, तसं सांगितल्या जातं, अशा पद्धतीचे सेंटेन्स असतं. कोण सांगतं तर कर्त्याचं एवढं रिलेशन त्यामध्ये नसतं. आणि करता जर तुम्हाला टाकायचा असला तर तुम्ही शेवटी बाय टाकून, म्हणजे करणारा ॲक्शन करणारा व्यक्ती जो आहे बाय टाकून या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, बाय टीचर्स वगैरे तुम्ही इथे करू शकता. जसं इंग्लिश इज टॉट इन दिस स्कूल,
इंग्लिश या शाळेत इंग्रजी शिकवले जाते. आता नेक्स्ट सेंटेन्स बघूया आपण जे आहे, बुक्स आर सोल्ड हिअर. बुक्स येथे पुस्तके विकली जातात. आता तुम्ही शॉपच्या समोर वाचलेलं असेल है ना, बुक्स आर सोल्ड हिअर. इथे पुस्तके विकली जातात, इथे मोबाईल्स विकली जातात, इथे गाड्या विकल्या जातात. अशा प्रकारे सेंटेन्स लिहिलेलं असतं, ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये असतं. मग बरेचदा आपण असा विचार करतो की हे डायरेक्ट असं कसं आलं, तर यामध्ये सब्जेक्ट हा बुक्स आहे, त्याच्यानंतर आपण आरचा यूज केला आहे आणि सोल्ड V3 हिअर. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, द रूम इज क्लीन्ड डेली. द रूम, खोली रोज स्वच्छ केली जाते. द रूम इज क्लीन्ड डेली. मिल्क इज डिलिव्हर्ड एव्हरी मॉर्निंग. दररोज सकाळी दूध पोचवले जाते. कोण पोचवतं या ठिकाणी तुम्हाला नाही दिसत आहे बघा. लेटर्स आर रिटन बाय हर. पत्रे तिच्याकडून लिहिली जातात. आता तिच्याकडून लिहिली जातात म्हणून आपण तिचा उल्लेख जो आहे हा शेवटी केलाय बाय हर, कारण आपण शेवटी ज्यावेळेस सब्जेक्ट घेत असतो ना त्यावेळेस त्याची द्वितीया करत असतो, म्हणजे केस माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. तर बाय हर. लेटर्स आर रिटन, पत्र लिहिली जातात कोणाकडून, बाय हर. तुम्हाला ज्यावेळेस करता लिहायचा बाय टाकून अशा पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे. नेक्स्ट आहे बघा, द फ्लोअर इज मॉप्ड एव्हरी इव्हिनिंग. मजला दर संध्याकाळी पुसला जातो. नेक्स्ट आहे, द डिशेस आर वॉश्ड आफ्टर डिनर. जेवणानंतर भांडी धुतली जातात. द डिशेस आर वॉश्ड आफ्टर डिनर. डिशेस अनेक आहेत म्हणून आपण इथे आर घेतलाय. होमवर्क इज चेक्ड बाय द टीचर. आता इथे टीचरचा उल्लेख केलाय की गृहपाठ शिक्षकांकडून तपासला जातो. म्हणजे फोकस कशावरती आहे, पण होमवर्क चेक करण्याकडे, जसं गृहपाठ शिक्षकांकडून तपासला जातो. लंच इज प्रिपेअर्ड बाय मदर. माझ्या आईकडून, माय मदर, माझ्या आईकडून जेवण तयार केले जाते. वॉटर इज बॉइल्ड बिफोर ड्रिंकिंग. पाणी पिण्यापूर्वी उकळले जाते. तर असं सांगताना आपण बरेचदा ॲक्शनवर फोकस करत असताना अशा कॅटेगरीचे सेंटेन्स यूज करतो. तर तुमच्यासाठी हे सेंटेन्सेस मी काढले होते, तर तुम्ही बघितले कशा पद्धतीने आपण केलं. फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं स्ट्रक्चर. ॲमिजार V3. ठीक आहे. आता होमवर्क टाईम आहे तुमचा. होमवर्क तुमच्यासाठी काढलंय. हे होमवर्क तुम्हाला करून कशात पाठवायचं आहे, कॉमेंट सेक्शनमध्ये आठवणीने. बघा, पार्श्वभूमी संगीत वाजवले जाते. पार्श्वभूमीत संगीत वाजवले जाते. लाईट संध्याकाळी 6 वाजता चालू केल्या जातात. पाहुण्यांचे उबदार स्वागत केले जाते. चाव्या ड्रॉवरमध्ये ठेवल्या जातात. बाहेर जाण्यापूर्वी बूट पॉलिश केले जातात. हे तुमचं होमवर्क आहे आणि हे तुम्हाला करून पाठवायचं आहे कॉमेंट सेक्शनमध्ये आठवणीने. मी चेक करून जरूर रिप्लाय देईल. व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला कितपत समजलं, मला सगळ्या गोष्टी सांगा. आणि स्टेप बाय स्टेप आता पॅसिव्ह व्हॉइस आपण कंटिन्यू करणार आहे. तर स्टेप बाय स्टेप बघा, जेणेकरून सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू सगळ्या समजतील आणि सगळं पॅसिव्ह व्हॉइसचे जे रूल्स आहेत सर्व तुमचं क्लिअर होईल फॉर स्पीकिंगसाठी. या ठिकाणी आपण थांबू. भेटू इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच एव्हरीवन. कीप लर्निंग, कीप वॉचिंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या फेवरेट चॅनलवरती, ज्याचं नाव आहे येवले अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवरती आपण अगदी सोप्या भाषेमध्ये इंग्लिश शिकत असतो. तर आपल्याला बरेचदा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये अडचण असते, कारण असे बरेचसे विद्यार्थी बघितले मी की ज्यांना असं वाटतं की टेन्स शिकलो आपण, दॅट इज इनफ फॉर स्पीकिंग. बट नो, तसं नाही आहे. आपल्याला काही सेंटेन्सेस असे असतात की जे ट्रान्सलेट करता येत नाही टेन्स कॅटेगरीने, कारण टेन्समध्ये आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये डिफरन्स आहे. तो डिफरन्स कसा आहे तर हे समजून घ्या पहिले. जसं टेन्स कॅटेगरीमध्ये करणारा व्यक्ती जो असतो, डुअर, त्याच्यावरती फोकस असतं. जसं मी तुम्हाला शिकवत आहे, फोकस कोणाकडे आहे तर माझ्याकडे, मी शिकवत आहे. मात्र शिकवल्या जात आहे, 2 सेंटेन्स आपण बघितले. म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये मी म्हटलं की शिकवल्या जात आहे, म्हणजे ॲक्शनवरती फोकस आहे, व्हर्बवरती फोकस आहे, कामावरती फोकस आहे. त्यावेळेस तसे सेंटेन्सेस आपल्याला बनवायचे असले तर आपण पॅसिव्ह व्हॉइसने बनवतो. कशा कॅटेगरीचे सेंटेन्सेस यामध्ये येतात आपण बघूया. बघा, एखाद्या ठिकाणी आपण जातोय, कुठेतरी गावाला चाललोय, रोड खराब झालेला आहे, आपल्याला दुसऱ्या रस्त्याने जायचं आहे. तर मग त्यावेळेस असं कोणीतरी आपल्याला म्हणतं
की रोडचं काम चालू आहे ना, किंवा रोड दुरुस्त केल्या जात आहे. मग रोड दुरुस्त केल्या जात आहे, कोण करत आहे हे ऑब्विसली आपल्याला माहिती असतं, किंवा तेवढं गरजेचं ते नसतं, त्या डुअरला तेवढं इम्पॉर्टंट नसतं. ठीक आहे. जसं सपोज बॉस आहे, आता बॉसला मला सांगायचं आहे की काम केल्या जात आहे किंवा काम पूर्ण होत आहे, तर बॉसला ऑलरेडी माहीत आहे ना की काम कोण करत आहे. ऑब्विसली त्याच्या इकडे जे वर्कर आहेत किंवा त्याच्या इकडे जे काम करणारे लोक आहेत तेच काम करत आहेत, तर बॉसला ऑलरेडी माहीत आहे. म्हणून त्यांना असं सांगायचं काम नाही नेहमी आपल्याला की वर्कर्स सर्व काम करत आहेत. तर त्यांना एवढं सांगितलं तरी चालेल, आपण काम पूर्ण केल्या जात आहे. सांगायचा उद्देश हा आहे माझा तुम्हाला की अशा कॅटेगरीचे सेंटेन्स आपण खूप बोलत असतो, तर त्यावेळेस आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसनी सेंटेन्स बनवायचे असतात. त्यामध्ये सुद्धा वेगवेगळी कॅटेगरी असते. जसं सिम्पल प्रेझेंट टेन्सचं आपण शिकलोय, ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केला होता. आय होप तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. जर बघितला नसेल तर चॅनलवरती आहे किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून देईल, तो व्हिडिओसुद्धा बघा, जेणेकरून स्टेप बाय स्टेप तुम्ही एक एक गोष्ट परफेक्ट शिकत जाल. बघा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे प्रेझेंटमध्ये क्रिया चालू आहे हे सांगण्यासाठी मी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा यूज करत असते. जसं मी सध्या तुम्हाला शिकवत आहे, ही माझा प्रेझेंटचा कार्ड आहे, तुम्ही शिकत आहे हा सुद्धा तुमचा प्रेझेंट टेन्स आहे ना. तर या ठिकाणी आपण कशा प्रकारचे सेंटेन्स बनवतो चला बघूया. सगळ्यात पहिले तुम्ही हे जाणून घ्या की आपण या ठिकाणी जे काढलंय स्ट्रक्चर आपण समजून घेऊ, त्याची रूपरेषा काय आहे तर, आणि त्यानंतर जाऊया आपण समोर. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ॲमिजार आपण इथे घेतलंय. ॲमिजार हे हेल्पिंग वर्ब आलेलं असतं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये. त्यानंतर क्रिया चालू दाखवण्यासाठी आपण बीइंग हा शब्द यूज करतो, आणि व्हर्बचं तिसरंच रूप आलेलं असतं. पॅसिव्ह वॉइस कुठल्याही कॅटेगरीचा असो, आपण व्हर्बचं थर्ड रूप यूज करत असतो, थर्ड फॉर्म. जसे यामध्ये आपण बघू शकतो की V3 जे घेतोय ना आपण, तर यामध्ये कशा प्रकारचं V3 आलं चला बघू पहिलं सेंटेन्स, जेणेकरून तुम्हाला समजेल. जसं मी म्हटलं, द वर्क इज बिंग डन, हे सेंटेन्स आहे. आता या सेंटेन्सला आपण समजून घेऊ पहिले, म्हणजे पुढले सेंटेन्स सुद्धा तुम्हाला इझिली समजतील. जसं कामाविषयी मी बोलते, काम हे एक सिंग्युलर आहे या ठिकाणी. द वर्क इज आपण इज घेतलं. ॲमिजारचा यूज या ठिकाणी साईडला मी लिहून ठेवते, जेणेकरून तुमचं लक्षात राहील. जसं आयच्या नंतर ऑलवेज आपण ॲमचा यूज करतो. ही असेल, शी असेल, इट असेल, किंवा एखादं नाव असेल, एकच कुठलीही गोष्ट जर असेल ना, तर आपण इजचा यूज करत असतो. त्यानंतर बघा, वी असेल, दे असेल, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी वी असेल, दे असेल, यू असेल, किंवा दुसरंही काही असेल, अनेक, आपण या ठिकाणी पीपल घेऊ. तर यानंतर आपण ऑलवेज आरचा यूज करतो. म्हणजे अनेक असेल तर आर घ्यायचं, एक असेल तर इज घ्यायचं, आय असेल तर ॲम घ्यायचं. हे माइंडमध्ये तुमच्या क्लिअर ठेवा. आणि व्हर्बचं थर्ड फॉर्म आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसं मी म्हटलं, डन, या ठिकाणी V3 आलंय डन. जसं डू आहे, डूचं सेकंड फॉर्म डीड आहे, आणि थर्ड फॉर्म हे डन आहे या ठिकाणी. जसं V1, V2 आणि V3 हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून सेंटेन्सेस फ्लुएंटली तुम्हाला येतील. तुम्हाला व्हर्बवर काम करणं खूप गरजेचं आहे. जेवढे जास्त व्हर्ब तुम्ही लर्न कराल, तेवढे छान पद्धतीनं तुम्ही इंग्लिश बोलू शकाल. तर या ठिकाणी पहिलं सेंटेन्स आपण बघितलं. आय होप तुमचं क्लिअर झालं असेल. नेक्स्ट सेंटेन्सकडे जाऊ. बघा, दुसरं आहे, द रूम इज बिंग क्लीन्ड. रूम विषयी बोलल्या जात आहे, रूम एकच आहे. रूम इज बिंग क्लीन्ड, खोली स्वच्छ केली जात आहे. आता सपोज आपल्या इथे कोणीतरी आलं आहे किंवा आपले फ्रेंड्स आहे, आपण त्यांना असं म्हणतो, थोड्या वेळ थांब ना बाहेर प्लीज, रूम स्वच्छ केल्या जात आहे ना. वर्ककडे फोकस आहे, कोण करतंय याच्याशी काही जास्त संबंध नाही. मात्र तुम्हाला जर सांगायचं असेल की कोण करत आहे रूम स्वच्छ, तर तुम्ही बाय हा शब्द टाकून समोर लिहू शकता. जसं इथे जर मी म्हटलं की मला करता जो आहे, डुअर जो आहे तो सांगायचा आहे, मी बाय हा शब्द टाकून समोर इथे लिहील जो व्यक्ती करत असेल त्याचं नाव. जसं मी इथे राम लिहिलं किंवा श्याम लिहिलं, जे काही मला लिहायचं असेल, एखाद्याचं नाव असेल किंवा एखादा व्यक्ती असेल, तर रूम इज बिंग क्लीन्ड बाय राम, म्हणजे रामकडून रूम स्वच्छ केली जात आहे. सध्या काम चालू आहे, सध्याची क्रिया चालू आहे हे सांगण्यासाठी मी काय केलंय, या ठिकाणी बिंग हा शब्द घेतलाय. तर असं तुम्ही बाय टाकून पुढे नाव सुद्धा टाकू शकता, नो प्रॉब्लेम. तर नेक्स्ट सेंटेन्स बघूया आपण. द हाऊस इज बिंग पेंटेड. सपोज घर रंगवले जात आहे, आपण दुसरीकडे राहायला आहे, आपल्याला असं सांगायचं की आम्ही आहे ना सध्या इकडे आहो, कारण आमचं घर काय आहे, रंगवल्या जात आहे किंवा पेंट केल्या जात आहे. द हाऊस इज बिंग पेंटेड. पेंटेड म्हणजे काम
केल्या जात आहे. बीइंग हा शब्द हे दर्शवत आहे की सध्या चालू आहे. नेक्स्ट आहे द केक इज बीइंग बेक्ड. केक तयार केला जात आहे, काम चालू आहे. नेक्स्ट सेंटेन्स इज द प्रॉब्लेम इज बीइंग सॉल्व्ड. आता या ठिकाणी बघा आपण असं म्हणतो डोंट वरी, काळजी करू नका, प्रॉब्लेम सोडवल्या जात आहे. त्या ठिकाणी काम चालू आहे प्रॉब्लेमवरती, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही वेट करा थोडा. द प्रॉब्लेम इज बीइंग सॉल्व्ड, समस्या सोडवली जात आहे. असे खूप सारे सेंटेन्स तुम्ही बोलत असता. बघा मी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण जातोय कुठेतरी गावला आणि रोडचं काम दुरुस्त करणं चालू आहे, काम सुरू आहे एखाद्या रोडचं, आणि कोणीतरी आपल्याला सांगतं की तुम्ही या रस्त्याने जा, इकडून जाऊ नका. का बरं? कारण रोडचं काम चालू आहे, रस्ता दुरुस्त केला जातोय. मग काम काय चालू आहे? द रोड इज बीइंग रिपेअर्ड, रिपेअरिंगचं काम सुरू आहे. ओके, नेक्स्ट आहे बघा द होमवर्क इज बीइंग डन. होमवर्क पूर्ण केले जात आहे, चालू आहे सध्या, होमवर्क पूर्ण केले जात आहे. नेक्स्ट इज द क्लोथ्स आर बीइंग वॉश्ड. कपडे धुतल्या जात आहे, धुण्याची क्रिया सध्या चालू आहे, होत आहे. ओके, इथं डुअर टाकायचं असलं टाकू शकता तुम्ही, जे कोणी कपडे धुत असेल त्या व्यक्तीचं नाव. द प्लांट्स आर बीइंग वॉटर्ड. झाडांना पाणी घातले जात आहे. द बिल्स आर बीइंग पेड. आता इथे आर का बरं आलं हे तुमचं क्लिअर करून देते मी, जेणेकरून तुम्हाला टेन्शन नको. इथे अनेक आहेत, जसं क्लोथ्स आहेत तर अनेक आहेत कपडे, प्लांट्स आहेत तरी अनेक आहेत, बिल्स आहे अनेक आहे, म्हणून आपण आर घेतलंय. द बिल्स आर बीइंग पेड. बिल भरली जात आहेत. तर काम काय होतंय? तर पेड केल्या जात आहेत, बिल भरली जात आहेत. नेक्स्ट आहे तुमचं होमवर्क. इट्स होमवर्क टाईम. आणि होमवर्क करत असताना तुम्हाला सुद्धा काळजीपूर्वक सर्व होमवर्क स्टेप बाय स्टेप करून पाठवायचं आहे. कारण तुम्ही बी पेशंट अँड बी ऑथेंटिक. तुम्ही ऑथेंटिक असायला पाहिजे. जर तुम्ही शिकत आहे ना तर फक्त ऐकून चालणार नाही, तुम्ही होमवर्क करणं तेवढंच गरजेचं आहे. जसं आपण लहानपणी होमवर्क करत होतो, आपल्याला टीचरने दिलेलं, आणि ज्यांनी केलं नसेल ना ते आता पश्चातापसुद्धा करत असतील की मी होमवर्क जर कॉन्स्टंटली केलं असतं आणि व्यवस्थित केलं असतं तर मी कुठेतरी वेगळ्या ठिकाणी असतो, किंवा मी मला जे पाहिजे ते अचीव केलं असतं. त्याच पद्धतीनं हे सुद्धा होमवर्क तेवढंच महत्त्वाचं आहे, तुम्हाला करायचं आहे जर तुम्हाला अचीव करायचं असेल तुमचं सक्सेस. तर बघा होमवर्क या ठिकाणी सेंटेन्सेस दिले आहे, जसं आमंत्रणे पाठवली जात आहेत, शिक्षकांकडून धडा शिकवला जात आहे, अहवाल लिहिला जात आहे, पूल बांधला जात आहे आणि बाग सजवली जात आहे. हे आहे तुमचं होमवर्क. हे तुम्हाला करायचं आहे आणि कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण आपण या चॅनलवरती खूप इझी वेनं स्टेप बाय स्टेप शिकत असतो आणि सोप्या भाषेत शिकतो. व्हिडिओ पूर्ण बघणाऱ्यांना खरंच कॉंग्रॅच्युलेशन. तुमचं जे पेशन्स आहे, जे डेडिकेशन आहे शिकण्याचं, खरंच त्याला ॲक्नॉलेज करते मी. तुम्ही खरोखर एक स्टुडंट आहात आणि तुम्ही शिकण्याची, बघा आपण आयुष्यभर विद्यार्थी असतो, विद्यार्थी म्हणून जगत असतो आणि विद्यार्थी हा नेहमी शिकत असतो. तर तुम्ही जे असाल शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणारे ते खरंच एक विद्यार्थी आहात. तुम्ही खूप काही शिकणार, तुमचं अचीव होणार गोल जे तुम्ही बनवलं असेल लाईफमध्ये ते, आणि सक्सेसफुलसुद्धा होणार. या ठिकाणी आपण थांबू, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अजून काही तुमचे सजेशन असतील ते सुद्धा मला कळवा. आणि 1 जानेवारीपासून आपण स्टेप बाय स्टेप डे 1 पासून सिरीज चालू करणार आहे की आपल्याला स्टेप बाय स्टेप इन डिटेल शिकायचं आहे. सो आपण स्टेप बाय स्टेप शिकूया. 1 जानेवारीपासून नवीन वर्षाला ते सुरू करणार आहे आपण, तर ते सुद्धा फॉलो करायला विसरू नका. या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या फेवरेट चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण या चॅनलवरती अगदी सोप्या भाषेमध्ये इंग्लिश शिकत असतो. सोबतच जे महत्त्वाचे टॉपिक आहेत स्पीकिंगसाठी, बघा बरेचदा असं होतं आपलं की इन डिटेल ग्रामर असेल, आपल्याला असं आपण ऐकलेलं असतं की ग्रामर रूल्स जे असतात ते आपण जास्त वाचू नये किंवा आपण जास्त डीप ग्रामरमध्ये जाऊ नये. तर हे बरोबर आहे, मात्र तुम्हाला ग्रामरचे काही असे पॅटर्न्स आहेत जे तुम्हाला मास्टर करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ते टॉपिक तुम्हाला माहिती असायला हवे. जसं टेन्स कॅटेगरी झाली, मॉडल्स झाले, याचे युजेस डिफरंट कॅटेगरीमधले. त्याचसोबत पॅसिव्ह वॉइसचा सुद्धा रोल असतो. त्यामध्ये असे सेंटेन्सेस असतात काही की जे सेंटेन्सेस आपण टेन्स कॅटेगरीने ट्रान्सलेट नाही करू शकत. आपल्याला त्यासाठी पॅसिव्ह वॉइस माहिती असणं हे गरजेचं आहे. त्यासाठीच आपण शिकणार आहे की आपल्याला कशा पद्धतीनं स्पीकिंगसाठी यूज करायचा आहे पॅसिव्ह वॉइसचा.
आज आपण शिकणार आहे पॅसिव्ह वॉइस ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा पॅसिव्ह वॉइस. आय होप तुम्हाला टेन्स कॅटेगरी माहीत असेल. प्रेझेंट परफेक्ट टेन्स काय असतं, तर प्रेझेंटमध्ये एखादी गोष्ट पूर्ण झाली आहे हे सांगण्यासाठी. जसं माझा व्हिडिओ सपोज संपला, झालं माझं टीचिंग करून, मी म्हणणार की माझा व्हिडिओ झालाय है ना, पूर्ण झालाय, नेमकंच झालंय, तर त्यासाठी मी प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा यूज करणार, म्हणजे प्रेझेंटमध्ये एखादी गोष्ट पूर्ण झाली. त्याच पद्धतीचे सेंटेन्सेस आपल्याला पॅसिव्ह वॉइस करत असताना आपल्याला सेन्स लक्षात ठेवायचा आहे. एखादी गोष्ट केली गेली आहे, बघा एखादी गोष्ट केली गेली आहे, पूर्ण झाली आहे, हे सांगण्यासाठी आपण या कॅटेगरीचे सेंटेन्स घेत असतो, बनवत असतो, ज्यामध्ये आपण हॅव हॅजचा यूज करतो. आणि या ठिकाणी स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला स्ट्रक्चर सुद्धा समजावून सांगते, डोंट वरी. तर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवरती आपण जेवढ्या सोप्या पद्धतीनं मला करता येईल, जेवढ्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगता येईल, हाच माझा उद्देश आहे की तुम्हा सर्वांना अगदी सोप्या वेनं जेवढं छान पद्धतीनं तुमच्या माइंडमध्ये सेटल होईल त्या पद्धतीनं मी या ठिकाणी शिकवत असते. ठीक आहे, व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुमची कुठलीही कॉन्सेप्ट क्लिअर व्हायची राहायला नको. सर्व कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर असायला हव्या. आणि याच्या अगोदर जे व्हिडिओ मी टाकले होते पॅसिव्ह वॉइसचे, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, ते जर तुम्ही बघितले नसतील तर ते सुद्धा बघून घ्या, जेणेकरून तिकडे तुम्हाला अडचण नको की कशा पद्धतीनं त्याचा यूज करायचा. आपल्याला 8 कॅटेगरीमध्ये याला डिवाइड केलं आहे. 8ही कॅटेगरी आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे. सोबतच मॉडेल सुद्धा हळूहळू आपण तिकडे सुद्धा जाऊया की मॉडेलचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं आणि ते कुठे यूज केलं जातं. ओके, बघा हॅव हॅजच्या नंतर आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या पॅसिव्ह वॉइसमध्ये यानंतर आपण बीन हा शब्द यूज करत असतो आणि व्हर्बचं थर्ड फॉर्म. व्हर्बचं थर्ड फॉर्म तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बीन हा शब्द पूर्ण क्रिया दाखवत असतो. एखादी गोष्ट पूर्ण झाली आहे हे सांगण्यासाठी बीन हा शब्द दाखवतो. जसं या ठिकाणी आपण पहिलं सेंटेन्स घेऊया, तुम्हाला समजायला सोपं जाईल. पहिलं सेंटेन्स या ठिकाणी आहे, द स्टेज हॅज बीन सेट फॉर द परफॉर्मन्स. आता स्टेज विषयी बोलल्या गेलं इथं, द स्टेज. बघा पॅसिव्ह वॉइस आणि टेन्समध्ये फरक काय हे सुद्धा मला एका मिनिटात तुम्हाला सांगू द्या. की टेन्समध्ये करणारा व्यक्ती महत्वाचा असतो, जसं मी तुम्हाला शिकवत आहे सध्या है ना, किंवा मी तुम्हाला शिकवलंय, तर माझा रोल जास्त महत्वाचा होता, माझं महत्व होतं. मात्र शिकवल्या गेलं आहे, कोणी शिकवलंय याच्याशी रिलेशन जास्त नाही आहे, किंवा ते आपल्याला माहिती असतं ऑलरेडी की काम पूर्ण झालं आहे किंवा काम पूर्ण केलं गेलं आहे. कोणी केलंय त्याविषयी काहीही उल्लेख नसतो, म्हणजे व्हर्बवरती फोकस असतं, क्रियेवरती फोकस असतं. त्यालाच आपण पॅसिव्ह वॉइसचे सेंटेन्सेस असं म्हणत असतो. तर त्याला बघूया पहिलं सेंटेन्स आणि याला समजून घेऊ, जेणेकरून पुढचे सेंटेन्सेस तुम्हाला समजतात बरोबर. स्टेज विषयी बोलल्या जात आहे. आता स्ट्रक्चरमध्ये मी इकडचा पार्ट टाकलेला नाही आहे, सो डोंट वरी, हा पार्ट तुम्ही स्वतः घ्यायचा आहे. जे काही असेल तो पार्ट इथे घेऊ शकता तुम्ही. या ठिकाणी बघा द स्टेज, स्टेज विषयी बोलतोय आपण. स्टेज ए काय म्हणून हॅज घेतलंय आपण, बीन घ्यायचंय आपल्याला. आणि बघा सेट हे जे आहे ना, सेटचं थर्ड फॉर्म हे सेटच राहतं, सेट 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 तिन्ही पण. आणि हे बाकीचं उर्वरित सेंटेन्स आहे. बघा द स्टेज हॅज बीन सेट फॉर द परफॉर्मन्स. प्रदर्शनासाठी रंगमंच सजवला गेला आहे. आता असं होतं ना बरेचदा की हे स्टेज कशासाठी सजवला गेलाय, कोणीतरी विचारतं हे याचं काय काम आहे, म्हणजे इथे काय आहे, हे कशासाठी केलंय. तर आपण म्हणतो ना द स्टेज हॅज बीन सेट फॉर द परफॉर्मन्स. प्रदर्शनासाठी रंगमंच सजवला गेला आहे. अशा प्रकारचे सेंटेन्स आपण यामध्ये बोलत असतो. आता नेक्स्ट सेंटेन्स आपण बघूया, जेणेकरून तुमचं अजून क्लिअर होईल. द फ्लोअर हॅज बीन पॉलिश्ड. बघा फरशी पॉलिश केली गेली आहे. कोणी म्हणतं आपल्याला वाव ही खूपच छान दिसत आहे है ना, तुमची फरशी जी आहे खूपच छान दिसत आहे. तुम्ही म्हणू शकता द फ्लोअर हॅज बीन पॉलिश्ड. फ्लोअर काय केलं गेलंय, पॉलिश केलं गेलंय. नेक्स्ट सेंटेन्सकडे जाऊ आपण. बघा नेक्स्ट सेंटेन्स आहे द प्रॉब्लेम हॅज बीन सॉल्व्ड. समस्या सोडवली गेली आहे. आपण असं बोलताना म्हणतो ना की काळजी करू नका, समस्या सोडवल्या गेली आहे, काम पूर्ण झालं आहे. द वर्क हॅज बीन डन है ना, काम पूर्ण केलं गेलं आहे. कामाविषयी, त्या कामाविषयी आपण सांगतोय की काम पूर्ण केलं गेलं आहे, पूर्ण झालं आहे. नेक्स्ट आहे बघा द मीटिंग हॅज बीन ऑर्गनाइज्ड. बैठक आयोजित केली गेली आहे किंवा मीटिंग आयोजित केली गेली आहे. द प्रोजेक्ट हॅज बीन अप्रूव्ड, म्हणजे प्रकल्प मंजूर केला गेला आहे, त्याला मंजुरी भेटली आहे
असं सांगण्यासाठी आपण याचा यूज करतो. यामध्ये सब्जेक्टचा रोल नाही आहे. आणि यामध्ये तुम्हाला जर डुअर टाकायचा असला ना तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, बाय हा शब्द लिहायचा इथे, बाय, आणि इकडे जो करणारा व्यक्ती आहे त्याचं नाव तुम्ही टाकू शकता, जो कोणी असेल तो. ठीक आहे, बाय बॉस, बाय टीचर, बाय प्रिन्सिपल, अशा पद्धतीनं. चला समोर जाऊया. नेक्स्ट सेंटेन्स आहे, द क्लोथ्स हॅव बीन वॉश्ड. बघा, कपड्याविषयी बोलल्या जाते की कपडे धुतले गेले आहेत. कपडे धुतले गेले आहेत, किंवा कोणीतरी आले कपडे घेऊन, आपण जे टाकले होते धुवायला, की तुमचे कपडे धुवून झाले आहेत किंवा कपडे धुतले गेले आहेत. नेक्स्ट आहे बघा, द लेसन हॅज बीन टॉट बाय टीचर. या ठिकाणी तुम्हाला बायचं सेंटेन्स घेऊन मी इथे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता की आपल्याला बाय टाकून पुढे डुअरचा उल्लेख करायचा आहे, म्हणजे करणारा व्यक्ती कोण आहे याविषयी सांगायचं असेल तर बाय हा शब्द टाकून आपल्याला सांगावं लागतं. द लेसन हॅज बीन टॉट. धडा शिक्षकांनी शिकवला आहे, शिकवून झालाय. कोणी? बाय टीचर. शिक्षकांकडून धडा शिकवला गेला आहे किंवा शिक्षकांनी धडा शिकवला आहे. या दोन्ही अर्थाने तुम्ही हे सेंटेन्स यूज करू शकता. नेक्स्ट आहे बघा, द मिस्टेक्स. मिस्टेक जास्त आहे म्हणून आपण हॅव घेतलंय. द मिस्टेक्स हॅव बीन करेक्टेड. चुका दुरुस्त केल्या आहेत किंवा सुधारल्या आहेत. करेक्टेड म्हणजे सुधारल्या आहेत. चुका सुधारल्या गेल्या आहेत. नेक्स्ट आहे बघा, द ऑर्डर हॅज बीन कॅन्सल्ड. आता हे तर तुम्ही वाचलेलं असेल. बरेचदा आपण काहीतरी ऑर्डर केलेली असते आणि आपल्याला जेव्हा कॅन्सल करायची असते तेव्हा हा अशा प्रकारचा मेसेज येतो तिथे, द ऑर्डर हॅज बीन कॅन्सल्ड. ऑर्डर रद्द केली गेली आहे. अशा पद्धतीनं आपल्याला बनवायचे आहेत सेंटेन्सेस इन प्रेझेंट परफेक्ट कॅटेगरी. एखादी गोष्ट पूर्ण केली गेली आहे या सेन्स. आय होप तुमचं क्लिअर झालं असेल. आता तुम्हाला होमवर्क टाइम आहे. हे होमवर्क आहे तुमचं, हे तुम्हाला करून पाठवायचं आहे. पहिलं सेंटेन्स आहे, चित्रपट पाहिला गेला आहे. कार्यक्रमासाठी सभागृह स्वच्छ केले गेले आहे. सामान पॅक केले गेले आहे. हे सेंटेन्सेस करून तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवायचं आहे. माझा पूर्णपणे प्रयत्न हा आहे की मी प्रत्येकाच्या कॉमेंट्सला रिप्लाय देऊ शकेल आणि तुमचं होमवर्कसुद्धा चेक करू शकेल. तर या ठिकाणी आपण थांबू. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपल्याला बघायचं आहे सिम्पल पास्ट टेन्सचं पॅसिव्ह वॉइस आपण कशा पद्धतीनं करणार. सो तो व्हिडिओसुद्धा उद्यालाच येणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कॉन्स्टंटली स्टेप बाय स्टेप बघायचे आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीची लिंक लागेल आणि डिटेलमध्ये शिकता येईल. या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे येवले अकॅडमी आणि ज्यावरती अगदी इझी वेने आपण इंग्लिश शिकतो. विद्यार्थी मित्रांनो, पॅसिव्ह व्हॉइस आपण शिकतोय स्टेप बाय स्टेप. याच्या अगोदर मी 3 व्हिडिओज अपलोड केले आहे पॅसिव्ह व्हॉइसचे. त्यामध्ये प्रेझेंट कॅटेगरी, सिम्पल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस आणि प्रेझेंट परफेक्ट हे तिन्हीसुद्धा व्हिडिओ अपलोड केले आहेत. त्यामध्ये आपण स्पीकिंगसाठी किती महत्त्व आहे पॅसिव्ह व्हॉइसचं हे शिकलोय. जर ते मिस केले असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, ते बघून घ्या आणि त्यानंतरच आजचा व्हिडिओ छानपैकी समजून घ्या. बघा, सिम्पल पास्ट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस किती महत्त्वाचा आहे, तर खूप महत्त्व आहे याला पॅसिव्ह व्हॉइसला. टेन्स कॅटेगरी जी असते त्यामध्ये आपण करणाऱ्या व्यक्तीकडे फोकस करत असतो, मात्र पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कार्य काय होतं याच्याकडे फोकस असतं. हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यासाठी सांगते, जेही विद्यार्थी नवीन आहेत, ज्यांना माहिती नाही, त्यांच्यासाठी माहिती होणं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ठीक आहे. तर पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्सेस असे असतात की बरेचसे टेन्स कॅटेगरीचे सेंटेन्स असे असतात की जे आपण बोलताना टेन्समध्ये बनवू शकत नाही. त्याला आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस माहिती असणं गरजेचं आहे. आपण वाचताना सुद्धा असे काही काही सेंटेन्स येतात तिथं आपल्याला टेन्सचे रूल लागत नाहीत. मग आपण असं म्हणतो, अरे हे तर सेंटेन्स मी तर ऐकलं नाही आणि हे मी शिकलो नाही, हे कसं काय आलं? तर ते असतं पॅसिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स. जसं या ठिकाणी मी एक सेंटेन्स सुद्धा घेऊन ठेवते आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप स्ट्रक्चर सहित सर्व गोष्टी समजावून सुद्धा सांगते. व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून कुठलीही कन्सेप्ट तुमची मिस होणार नाही आणि तुम्हाला हे जे मी शिकवणार आहे किंवा मी जे सांगणार आहे हे स्टेप बाय स्टेप इन डिटेल व्यवस्थित पद्धतीनं तुम्हाला समजेल. कारण माझा प्रयत्न हाच आहे की तुमच्या माइंडमध्ये सर्व गोष्टी सेटल व्हाव्यात. तर बघा, स्ट्रक्चर समजून घेऊ आपण आणि एक सेंटेन्ससुद्धा समजून घेऊ स्ट्रक्चरच्या द्वारे. तर यामध्ये सगळ्यात पहिले आपण समजून घेऊ वजवरचा यूज आपण जो करणार आहे पॅसिव्ह व्हॉइस करत असताना, त्याचा यूज कुठे आणि कसा करायचा. यामध्ये कन्फ्युजन असू शकतं जे नवीन आहेत त्यांच्यासाठी, आणि ज्यांनी टेन्सचा व्हिडिओ बघितला असेल किंवा याच्या अगोदरचे सिम्पल सेंटेन्सेस वगैरे सर्व व्हिडिओ बघितले त्यांना काही प्रॉब्लेम नाही. बघा, ज्याही वेळेस वरचा यूज कुठे करायचा,
तर आय असेल किंवा ही असेल, शी असेल, इट असेल, एखादं नाऊन असेल, नाऊन काही पण असू द्या, नाव असेल कोण्याही व्यक्तीचं, त्यानंतर आपण एकासाठी नेहमी वजचा यूज करत असतो. आणि अनेक असेल म्हणजे वी असेल, दे असेल किंवा यू असेल, यू एक असेल, अनेक असेल, आपण यूचाच यूज करतो, तू किंवा तुम्हीसाठी. अनेक लोक कोणतेही असो, जसं गर्ल्स असतील अनेक आहेत, बॉईज असतील अनेक आहेत, तर त्यानंतर आपल्याला वेअरचा यूज करायचा आहे, हे विसरू नका. ही गोष्ट तुमच्या माइंडमध्ये क्लिअर ठेवा, म्हणजे तुम्हाला ही कॅटेगरी इझी समजेल. हे जे आहे हे तुम्ही होऊ शकतं लिहून घेऊ शकता, किंवा तुम्हाला जर लक्षात राहत असेल तर लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, चला जाऊया आपण इकडे. आता आपल्याला बघायचं आहे की आपण बघितलं स्ट्रक्चरमध्ये सुरुवातीला तुम्ही ऑब्जेक्टिव्ह पार्ट, म्हणजे या ठिकाणी जे ऑब्जेक्ट टाकायचं असेल किंवा जे काही नाऊन प्रोनाऊन जे काही इथे टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता. आणि त्यानंतर वज आणि वेअर सब्जेक्टच्या नुसार, म्हणजे इकडे काय आहे त्यानुसार. आणि या ठिकाणी राहणार वर्बचं थर्ड फॉर्म. पुढे जर तुम्हाला डुअरचा उल्लेख करायचा असेल तर यामध्ये तुम्ही बाय टाकून डुअर टाकू शकता, कर्ता व्यक्ती. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्हाला माझी टीचिंग मेथड आवडत असेल आणि डिटेल शिकायची इच्छा असेल तर आपला कोर्ससुद्धा लॉन्च झाला आहे. स्पोकन इंग्लिश कोर्स आणि ग्रामर कोर्स हे दोन्हीसुद्धा लॉन्च झाले आहेत. तुम्हाला जर डिटेल शिकायचं असेल तर येवले अकॅडमी ॲपवरती जाऊन तुम्ही कोर्स घेऊ शकता. अगदी कमी प्राईसमध्ये ठेवला आहे आपण, कारण प्रत्येकाला तो कोर्स घेता यावा हा उद्देश आहे की तुम्ही घेऊन डिटेलमध्ये शिकू शकावं. जर समजा तुम्हाला फ्रीमध्ये शिकायचं असेल तर तुम्ही चॅनलला फॉलो करू शकता, आणि डिटेल शिकायचं असेल तर कोर्ससुद्धा घेऊ शकता. यामध्ये बघा, तुम्ही पॅसिव्ह वॉइस शिकताय आज, आणि पॅसिव्ह वॉइस शिकण्याचा उद्देश सगळ्यात पहिले तुम्ही लक्षात घ्या की आपल्याला असे सेंटेन्सेस असतात काही जे ट्रान्सलेट होत नाहीत टेन्स कॅटेगरीने, किंवा त्यांचा अर्थसुद्धा लागत नाही. त्यासाठी आपल्याला पॅसिव्ह वॉइस शिकणं गरजेचं असतं. जसे यामध्ये पहिलं सेंटेन्स आपण घेतलंय, द बुक, पुस्तक. पुस्तकाविषयी बोलतोय, हे ऑब्जेक्ट आहे यामधलं पुस्तक, हे आपण सुरुवातीला घेतलेलं आहे. पुस्तक वज, पुस्तक एकच आहे म्हणून आपण वज घेतलंय. रीडचं झालं रेड बाय हर. आता यामध्ये बघा, हे रेड वाचलं मी, पण रीडचं थर्ड फॉर्म हे रेडच असतं. जसं या ठिकाणी रीड, याला रीड वाचतो, स्पेलिंग सेमच आहे. सेकंड फॉर्म रेड आणि थर्ड फॉर्म रेड. वाचण्यामध्ये प्रोनाउन्सिएशनमध्ये डिफरन्स आहे V1, V2 आणि V3. ओके, हे समजून घ्या. आय होप तुमचं क्लिअर असेल असं गृहीत धरून मी चालते. नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकते, तुम्ही बघून घ्याल व्हिडिओ. बघा, यानंतर आपल्याला कोणाकडून वाचल्या गेलाय, बाय हर, तिच्याकडून. यासाठी आपण हरचा यूज केलाय. जसं पुस्तक तिच्याकडून वाचले गेले, तिच्याकडून ते काम केल्या गेलं. फोकस कुठे आहे, कामाकडे, काम केल्या गेले. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघू आपण की द फूड वॉज प्रिपेअर्ड बाय माय मदर. अन्न माझ्या आईने तयार केले किंवा आईकडून तयार केल्या गेले. आपण असं म्हणतो ना, स्वयंपाक आईकडून तयार केला गेला किंवा स्वयंपाक तयार केला गेला. तुम्ही एवढं सुद्धा सेंटेन्स घेऊ शकता, तुम्ही हे समोरचं स्किप केलं तरी चालेल, की स्वयंपाक तयार केला गेला, चला आपण जेवायला जाऊया, किंवा स्वयंपाक तयार झालेला आहे म्हटलं तर प्रेझेंट परफेक्टमध्ये जाईल. त्यामुळे या कॅटेगरीमध्ये आपल्याला ज्याचं रिलेशन नाही आहे प्रेझेंट सोबत ना, ते सेंटेन्सेस आपल्याला इथे बनवावे लागतात. द हाऊस वॉज बिल्ट लास्ट इयर. आपण असं म्हणतो, घर मागील वर्षी बांधले गेले. कोणीतरी आपल्याला म्हणतं, घर तर छान दिसतंय, मी बघितलं नाही, खूप दिवसानंतर भेटलोय. तर आपण म्हणतोय, आपल्याला सांगायचं आहे की 1 वर्ष झालं घर बांधायला, 1 वर्षाच्या आधी घर बांधलं गेलंय. तर द हाऊस वॉज बिल्ट लास्ट इयर, घर मागील वर्षी बांधले गेले, म्हणजे मागच्या वर्षी बांधले गेले. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, डुअर याच्यामध्ये नाही आहे, करता नाही आहे. नेक्स्ट आहे बघा, द मूवी वॉज वॉच्ड बाय मेनी पीपल. चित्रपट अनेक लोकांनी पाहिला. फोकस कशाकडे आहे, लोकांच्या पाहण्याकडे, म्हणजे वॉच्डकडे. मूवी पाहिल्या गेली आहे. कधी पाहिल्या गेली, द चित्रपट, द मूवी वॉज वॉच्ड बाय मेनी पीपल, खूप लोकांकडून चित्रपट पाहिला गेला. नेक्स्ट आहे बघा, द डिसिजन वॉज मेड बाय द मॅनेजर. निर्णय व्यवस्थापकाने घेतला. आपण असं म्हणतो ना, हा निर्णय कोणाचा होता, अशा प्रकारचा निर्णय कोणी घेतला. द डिसिजन वॉज मेड बाय द मॅनेजर, मॅनेजरकडून निर्णय घेतला गेला. अशा पद्धतीने हे सेंटेन्स बनलंय. नेक्स्ट आहे बघा, द मिस्टेक वॉज नोटिस्ड बाय द टीचर. चूक शिक्षकाने पाहिली. मिस्टेक कोणी पाहिली, शिक्षकांकडून पाहिल्या गेली किंवा शिक्षकांनी पाहिली.
द क्वेश्चन वॉज आन्सर्ड बाय द स्टुडंट. प्रश्न विद्यार्थ्याने द क्वेश्चन वॉज आन्सर्ड बाय द स्टुडंट म्हणजे क्वेश्चनचं आन्सर हे विद्यार्थ्याकडून दिल्या गेलं किंवा प्रश्न विद्यार्थ्याने उत्तरला. हे शुद्ध मराठी झालंय, मात्र आपण बोलताना असं म्हणतो की प्रश्नाचे आन्सर हे स्टुडंटकडून दिलं गेलं. नेक्स्ट आहे बघा, द डुअर वॉज लॉक्ड बाय द सिक्युरिटी गार्ड. दार सुरक्षा रक्षकाने बंद केले किंवा सिक्युरिटी गार्डकडून दार बंद केले गेले किंवा त्याने केले असं सांगायसाठी सुद्धा आपण हे घेऊ शकतो ज्यावेळेस आपल्याला ॲक्शनवरती फोकस करायचा आहे. नेक्स्ट आहे बघा, द पॅकेज वॉज डिलिव्हर्ड बाय द कुरिअर. पॅकेज कुरिअरने वितरित केले गेले किंवा वितरित केले. द पॅकेज वॉज डिलिव्हर्ड बाय द कुरिअर. द मॅच वॉज ओन बाय द टीम. सामना संघाने जिंकला किंवा टीमने मॅच जिंकली हे सांगण्यासाठी आपण काय झाले, कोण जिंकलंय, यामध्ये संघ जिंकलाय है ना, बाय द टीमकडून जिंकल्या गेला. जिंकण्यावरती फोकस आपला जास्त आहे. नेक्स्ट आहे बघा, द एक्झाम वॉज टेकन बाय द स्टुडंट्स. परीक्षा विद्यार्थ्यांनी दिली. आता यामध्ये बरेचदा असं होतं की मॅम टेकन कसं काय आलं, मग हे तर घेणे होते टेक म्हणजे, आणि देण्यासाठी आपण गिव्हचा यूज करतो, मात्र एक्झाम हे जे आहे ना यासाठी आपण टेकचाच यूज करत असतो. हे यामध्ये तुम्ही लक्षात घ्या. परीक्षा कोणाकडून दिल्या गेली, तर परीक्षा विद्यार्थ्यांनी दिली किंवा विद्यार्थ्यांकडून दिल्या गेली. तर अशा प्रकारे आपण सेंटेन्सेस बघितले. आता यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते मी. तुम्ही सपोज यामधला लास्ट पार्ट जो आहे बाय नंतरचा हा काढून सुद्धा तुम्ही सेंटेन्स यूज करू शकता. द मिस्टेक वॉज नोटिस्ड म्हणजे चूक पाहिल्या गेली किंवा चूक पाहिली. द क्वेश्चन वॉज आन्सर्ड प्रश्नाचे उत्तर दिले गेले. द डुअर वॉज लॉक्ड डुअर बंद केले गेले. द पॅकेज वॉज डिलिव्हर्ड पॅकेज काय म्हणते त्याला, डिलिव्हर्ड केले गेले किंवा केले असं सुद्धा म्हणू शकतो आपण. द मॅच वॉज ओन बघा, सामना जिंकला गेला किंवा जिंकला. द एक्झाम वॉज टेकन म्हणजे एक्झाम दिल्या गेली किंवा दिली. अशा पद्धतीनं हे आपण सेंटेन्सेस बनवले आहेत. तुम्ही लास्ट पार्ट घेऊ शकता, आवश्यक असल्यास समोरच्या व्यक्तीचं नाव किंवा आवश्यकता नसल्यास स्किप सुद्धा केलं तरी चालेल. ठीक आहे, या ठिकाणी आपण अशा प्रकारे सेंटेन्सेस बघितले. तुम्ही सुद्धा तुमचे सेंटेन्सेस बनवून मला कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवायचे आहे. त्यामध्ये होमवर्क सेंटेन्स आहे, जसं गाणे संगीतकाराने रचले, काम संघाने पूर्ण केले, फोन तंत्रज्ञानाने दुरुस्त केला, खिडकी मुलाने तोडली. तर यामध्ये मुलाने तोडली आहे ना, तर यामध्ये डुअर येणार आहे. ठीक आहे, तर संघाने पूर्ण केले म्हटल्यावर यामध्ये सुद्धा टीमचा उच्चार होणार आहे. यामध्ये गाणे संगीतकाराने रचले यामध्ये सुद्धा डुअर येणार आहे. तर शेवटी तुम्हाला बाय टाकून डुअर टाकायचं आहे. स्ट्रक्चर पॅटर्न तुमच्या डोळ्यासमोर आहे, तुम्हाला माहितीच आहे. त्यासोबत यामध्ये अडचण जर येत असेल किंवा काही समजत नसेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, जेणेकरून मी हे अजून डिटेलमध्ये तुम्हाला शिकवू शकेल किंवा सांगू शकेल. आपण स्पीकिंगच्या अकॉर्डिंग सर्व बघतोय, तर त्यामध्ये आपण जेवढं महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या शिकतोय. स्ट्रक्चर तुमच्या माइंडमध्ये सेट असणं महत्त्वाचं आहे, मग तुम्हाला सेंटेन्स बनवायला इझी जातं. तर या ठिकाणी आपण थांबू, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग, कीप लर्निंग एव्हरीबडी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या फेवरेट चॅनलवरती, ज्याचं नाव आहे येवले अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस बघायचा आहे, तोही पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण कसा करायचा. तर बघा, पॅसिव्ह व्हॉइसचे सेंटेन्सेस मी जेवढे काही व्हिडिओज टाकले त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला महत्त्व समजलं असेल की पॅसिव्ह व्हॉइसचं महत्त्व खूप असतं, मात्र ते स्पीकिंगसाठी कसा यूज करायचा हे माहिती नसतं, म्हणून आपल्याला प्रॉब्लेम होतात. त्यासाठीच मी अशा पद्धतीनं व्हिडिओ डिझाईन केले, अशा पद्धतीने व्हिडिओ बनवले आहे तुमच्यासाठी. याच्या अगोदरसुद्धा मी जे काही पॅसिव्ह व्हॉइसचे व्हिडिओ टाकले आहेत ना, त्यामध्ये सुद्धा माझा उद्देश हा होता की तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस हे स्पीकिंगसाठी यूज करता यायला हवं. बरेचदा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसचे रूल्स माहीत असतात. फॉर ग्रामरसाठी पॅसिव्ह व्हॉइसचा यूज होतो हे तर माहिती आहे तुम्हाला, मात्र आपल्याला स्पीकिंगसाठी याचा यूज कुठल्या कॅटेगरीमध्ये होतो हे माहिती नाही आहे. तेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला पास्ट कंटिन्युअस टेन्सचे सेंटेन्सेस कशा पद्धतीने आपण बनवतो हे लक्षात येईल. तर बघा, पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये पहिले बघूया आपण सेंटेन्सेस कसे बनतात. तर सपोज एखाद्या वेळेस आपण कॉल केलेला असतो
आपल्या फ्रेंडला असेल, रिलेटिव्हला असेल, आणि तो म्हणतो तिकडून की तू जेव्हा कॉल केला ना तेव्हा गाडी दुरुस्त करणं चालू होतं किंवा केली जात होती. म्हणजे काम काय चालू होतं? कामावर फोकस आहे या ठिकाणी सुद्धा. असं सांगितलं का कोणाकडून? कोणाकडून नाही सांगत आहे आपण, कारण त्या व्यक्तीला महत्त्व नाही आहे तेवढं. मात्र आपण काय सांगतोय की गाडी दुरुस्त केल्या जात होती, है ना? तर त्या ठिकाणी किंवा मी गाडी दुरुस्त करत होतो. मी करत होतो म्हणजेच काय? मी करून घेत होतो दुसऱ्याकडून. दुसरं कोणीतरी होतं त्यांच्याकडून मी करून घेत होतो. त्यामुळे त्या गडबडीमध्ये मी तुझा कॉल नाही पिकअप करू शकलो. अशा कॅटेगरीचे सेंटेन्सेस आपण पॅसिव्ह व्हॉइसने बनवत असतो पास्ट कॉन्टिन्युअस टेन्सचे. तर चला बघूया आपण स्टेप बाय स्टेप विथ स्ट्रक्चर कशा कॅटेगरीचे सेंटेन्स आपण बनवणार. तर यामध्ये हेल्पिंग व्हर्ब काय येत असतं तुम्हाला माहीत असेल. त्या अकॉर्डिंग आपण पास्टमध्ये वज आणि वरचा यूज करत असतो ॲज अ हेल्पिंग व्हर्ब. ठीक आहे, वजवर हे हेल्पिंग व्हर्ब आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर क्रिया चालू दाखवण्यासाठी मी प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये तुम्हाला सांगितलं होतं त्याचप्रमाणे आपल्याला बीइंग हा शब्द घ्यायचा आहे आणि व्हर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचा आहे. ऑब्वियसली आता या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट मी क्लिअर करून देते जी करणं आवश्यक आहे. जे नवीन आहेत या चॅनलवरती म्हणा किंवा ज्यांना पहिल्यांदाच या कॅटेगरीचा टॉपिक तुम्ही शिकत आहे, जे कॉन्स्टंटली शिकत आहे त्यांना काही अडचण नाही वजवरचा यूज कुठे करायचा. मात्र जे नवीन आहेत त्यांना प्रॉब्लेम येतो, त्यांच्यासाठी सुद्धा सांगते आणि तुमचं सुद्धा रिव्हिजन होऊन जाईल. बघा या ठिकाणी ज्याही वेळेस आय असेल किंवा ही असेल, शी असेल, इट असेल किंवा एक नाव असू द्या कुठलंही एकच, त्यानंतर आपण वजचा यूज करणार आहे. हे तुम्ही माइंडमध्ये फिक्स ठेवा. एक असेल कुठलीही गोष्ट, वस्तू, प्राणी, कुठलाही व्यक्ती, त्यावेळी आपण वजचा यूज करणार आहे. आणि अनेक असेल, सपोज वी असेल, दे असेल, यू असेल किंवा मग अनेक काही पण असू द्या. जसं आपण गर्ल्स घेतलं या ठिकाणी, असं बॉईज असेल, काही पण वस्तूंचा एक काय म्हणते ग्रुप असेल, 2 किंवा 2पेक्षा जास्त, तर आपण वेअरचा यूज करणार. हे तुम्ही माइंडमध्ये फिट करा. किंवा तुम्हाला असं वाटत असेल की हे मी लिहून ठेवायला पाहिजे तर तुम्ही लिहून सुद्धा ठेवू शकता. तुमच्यासाठी खूप युजफुल आहे, कारण बरेचदा यामध्ये आपण जर चुका केल्या ना तर आपलं सेंटेन्स लँड होत नाही. ठीक आहे, हा झाला आपला महत्त्वाचा पार्ट की आपण वजवरचा यूज कुठे करायचा. क्रिया चालू होती हे दाखवण्यासाठी आपण बीइंगचा यूज करणार आहे आणि व्हर्बचं थर्ड फॉर्मच आलेलं असतं पॅसिव्ह वॉइसच्या सेंटेन्समध्ये. हे तर तुम्हाला ऑलरेडी मी सांगून झाले बरेचदा. तर या ठिकाणी बघा आपण बघतोय स्ट्रक्चर आणि पास्ट कंटिन्युअस टेन्सची आयडेंटिटी सुद्धा एका मिनिटात सांगते मी तुम्हाला. जसं आपण म्हणतो पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे आत्ताच्या अगोदरचा जो काळ आहे यामध्ये क्रिया चालू होती हे सांगण्यासाठी आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचा यूज करत असतो की एखादी गोष्ट चालू होती हे सांगण्यासाठी. आता सेंटेन्स या कॅटेगरीमध्ये कसे बनवतो आपण चला बघूया. जसं पहिलं सेंटेन्स मी बनवलंय, द स्टोरी वॉज बीइंग टोल्ड बाय द ग्रँडमदर. आता यामध्ये काय झालंय की सेंटेन्सला आपण व्यवस्थित समजून घेऊ. पहिले मी याला तुम्हाला पहिले अंडरलाईन करून व्यवस्थित सांगते जेणेकरून तुम्हाला समजायला अजून सोपं जाईल. जसं द स्टोरी, स्टोरी ही एकच आहे त्यामुळे आपण वजचा यूज केला आहे. द स्टोरी वॉज बीइंग टोल्ड बाय. आता तुम्हाला ज्याही वेळेस जो व्यक्ती करतोय, करता व्यक्ती जर तुम्हाला सांगायचं असेल ना तर तुम्हाला बाय हा शब्द टाकावा लागेल. बाय द ग्रँडमदर. ठीक आहे, ग्रँडमदरकडून म्हणजे गोष्ट आजीकडून सांगितली जात होती. क्रिया काय चालू होती तर गोष्ट सांगणं चालू होती. गोष्ट सांगणं हे क्रिया जी आहे याच्यावरती फोकस जास्त आहे. मात्र कोण सांगत होतं? बाय द ग्रँडमदर, ग्रँडमदरकडून. म्हणजे या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला ज्याही वेळेस कर्ता व्यक्ती टाकायचं असेल त्यावेळेस तुम्ही बाय आणि या ठिकाणी कर्त्या व्यक्तीचं नाव, प्रोनाऊन जे काही असेल ते टाकू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपल्याला या कॅटेगरीचे सेंटेन्सेस बनवायचे आहे. आता तुम्हाला हे माइंडमध्ये फिट ठेवायचं आहे की तुम्हाला अशा पद्धतीनं सेंटेन्सेस तयार करून यूज करायचे आहेत. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. बघा द टेस्ट, टेस्ट एकच आहे. द टेस्ट वॉज बीइंग टेकन, टेकचा थर्ड फॉर्म टेकन बाय द स्टुडंट्स. परीक्षा विद्यार्थ्याकडून दिली जात होती, असे केले जात होते. परीक्षा विद्यार्थ्यांकडून दिली जात होती. द गेम, गेम एकच आहे, वॉज बीइंग प्लेड बाय द किड्स. खेळ मुलांकडून खेळला जात होता. द मूवी वॉज बीइंग वॉच्ड बाय एव्हरीवन.
चित्रपट सर्वांकडून पाहिला जात होता. क्रिया केली जात होती. बघा क्रियेमध्ये काय आहे, प्रोसेस कॉन्स्टंट आहे इन द पास्ट सिच्युएशन, म्हणजे आताच्या अगोदर. नेक्स्ट वन इज द स्पीच वॉज बीइंग गिवन बाय द प्रेसिडेंट. भाषण राष्ट्रपतीकडून दिले जात होते. अशा पद्धतीचे सेंटेन्सेस आपण जास्त नाही यूज करत, मात्र जेवढे काही यूज करतो ना आपण तेवढे आपल्याला जर बनवता नाही आले ना तर त्या ठिकाणी आपण अडकतो. म्हणून हा टॉपिक आपण क्लिअर ठेवणं खूप गरजेचं आहे. बाय रीडिंग तुम्हाला वाचत असताना सुद्धा ह्या गोष्टी लक्षात येतील की कुठे काय यूज केलं आहे आपण, जेणेकरून होत काय असतं बघा, ज्याही वेळेस तुम्ही रीडिंग करता त्यावेळेस अशा कॅटेगरीचे सेंटेन्सेस जर वारंवार यायला लागले तर ते सुद्धा तुमच्या माइंडमध्ये आपोआप सेटल होत असतात. यामुळे आपल्याला काय करायचं, स्ट्रक्चर पॅटर्न समजून घ्यायचे, होमवर्क दिलेलं प्रॉपर करायचं आहे, रीडिंग तुमची चालू ठेवायची आहे, तुम्हाला रीडिंग कॉन्स्टंटली करायची आहे, लिसनिंगसुद्धा कॉन्स्टंटली चालू ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला ऐकून वाचून आपल्याला स्पीकिंगवरती कमांड मिळवायची आहे. लास्ट पर्पज आपला तोच आहे. नेक्स्ट सेंटेन्स इज द बुक वॉज बीइंग रेड बाय द चिल्ड्रन. या ठिकाणी रीडचं स्पेलिंग आहे, मात्र रीडचं थर्ड फॉर्म रेड असं वाचतो आपण, याला स्पेलिंग तेच असतं. द बुक वॉज बीइंग रेड बाय द चिल्ड्रन. पुस्तक मुलांकडून वाचले जात होते. द म्युझिक वॉज बीइंग कंपोज्ड बाय द म्युझिशियन. संगीत संगीतकाराकडून तयार केले जात होते. द ड्रेस वॉज बीइंग स्टिच्ड बाय द टेलर. ड्रेस शिंपीकडून शिवला जात होता किंवा शिंपीकडून करून घेतला जात होतं. द मेसेज वॉज बीइंग डिलिव्हर्ड बाय द कुरिअर. संदेश कुरिअरकडून पोहोचवला जात होता किंवा कुरिअरने पोहोचवला जात होता. अशा पद्धतीने बोलण्यासाठी सुद्धा आपण हे सेंटेन्स यूज करतो. द प्रोजेक्ट वॉज बीइंग मॅनेज्ड बाय द टीम. प्रकल्प टीमकडून मॅनेज केला जात होता. अशा प्रकारे आपण बनवणार आहे सेंटेन्सेस इन पास्ट कॉन्टिन्युअस टेन्सचे पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्सेस. तर स्ट्रक्चर पॅटर्न तुम्हाला समजल्यानंतर स्ट्रक्चरमध्ये तुम्ही सेंटेन्स टाकलं आणि खूप सारे सेंटेन्स तुम्ही बनवून बघा, जेणेकरून तुम्हाला याची प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. आता होमवर्क टाईम आहे. होमवर्क आहे तुमचं. सगळ्यात पहिलं सेंटेन्स या ठिकाणी तुम्हाला करून हे कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवायचं आहे, जेणेकरून मी चेक करून रिप्लाय देईल. आणि जे कोणी होमवर्क करत आहे त्यांना खरंच एक्नॉलेज करते मी. ते खूप छान होमवर्क करत आहेत, राईट ट्रॅकवरती आहेत, राईट वेनी जात आहेत. खूप छान वाटतं मला जेव्हा तुम्ही होमवर्क करून मला पाठवता. बघा, प्रकरण पोलिसांकडून तपासले जात होते. इमारत अभियंत्यांकडून बांधली जात होती. हे दुसरं झालं. पत्र माझ्याकडून लिहिले जात होते. आता तुम्हाला यामध्ये स्ट्रक्चरमध्ये हे सेंटेन्सेस टाकून कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवायचे आहे. आणि काही अडचण असल्यास, काही डाऊट असल्यास ते सुद्धा मला कॉमेंट्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे. या ठिकाणी आपण थांबूया, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच एव्हरीवन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या फेवरेट चॅनलवरती. आणि या चॅनलवरती आपण अगदी सोप्या भाषेमध्ये इंग्लिश शिकत असतो थ्रू मराठी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्सेस शिकायचे आहेत, ते पण पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. या अगोदरसुद्धा स्टेप बाय स्टेप मी सिम्पल प्रेझेंटपासून व्हिडिओज अपलोड करत आली आहे. आपल्याला हा टॉपिक इन डिटेल कवर करायचा आहे, त्यामुळेच मी स्टार्टिंगपासून एक गोष्ट ठरवली आहे, जोपर्यंत पॅसिव्ह व्हॉइस कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपण नेक्स्ट व्हिडिओकडे जाणार नाही आणि हा टॉपिक आपल्याला मास्टर करून मोकळं व्हायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवत आहे, तुमचा सपोर्टसुद्धा मला महत्त्वाचा आहे. तुम्ही व्हिडिओ बघताय पण होमवर्क जर तुम्ही करत नसाल ना तर तुम्हाला जे पाहिजे ते रिझल्ट मिळणार नाही. होमवर्क करण्याचा प्रयत्न करा. अडचण येत असेल होमवर्कमध्ये मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. या व्हिडिओच्या शेवटी होमवर्क तुम्हाला दिलेलं असतं. आजच्या टॉपिकवर पहिले मी तुम्हाला शिकवते आणि नंतर होमवर्कसुद्धा मिळत असतं. मात्र ते होमवर्क तुम्ही आठवणीने सेंड करा, जेणेकरून मी चेक करील. त्यामध्ये होऊ द्या प्रॉब्लेम, मिस्टेक झाल्या तर होऊ द्या, कारण चेक करणारी मी आहे. तुमच्या मिस्टेक मला समजतील आणि मला समजल्यानंतर त्या सुधारण्याचा प्रयत्न कसा करायचा, तुम्ही अजून काय करू शकता हे सुद्धा मी तुम्हाला सजेस्ट करू शकते. तर तुम्हाला सुद्धा इंग्लिश शिकायचं आहे ना, तर विद्यार्थी मित्रांनो अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते की आपला येवला अकॅडमी ॲपवरती स्पोकन इंग्लिश कोर्स लॉन्च झाला आहे. सोबतच ग्रामर कोर्ससुद्धा आहे. तुम्हाला जर अगदी स्टेप बाय स्टेप घरबसल्या इंग्लिश शिकायचे असेल तर तुम्ही ॲपवरती जाऊन कमी प्राईजमध्ये आहे तो कोर्स घेऊन स्टेप बाय स्टेप शिकू शकता किंवा फ्रीमध्ये या चॅनलला सुद्धा फॉलो करू शकता. आणि सोबतच आपण 1 जानेवारीपासून एक सिरीज चालू करत आहे डे 1 पासून.
तर ती सिरीजसुद्धा फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून पहिलेपासून एकदम डिटेल आपण हळूहळू सर्व गोष्टी शिकणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण बघतोय पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्सची आयडेंटिटी काय असते हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तुम्ही सेंटेन्सेस कसे बनवणार. ज्यांना टेन्सेस माहीत आहे त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. आय होप तुम्ही सुद्धा मॅक्झिमम जे व्हिडिओ बघताय त्यांना टेन्सेस क्लिअर असतील. नसतील तर चॅनलवरती जा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकून देईल. तर पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे काय. पास्ट टेन्स म्हणजे आत्ताच्या अगोदरचा जो काळ आहे, यामध्ये एखादी गोष्ट पूर्ण झाली हे सांगण्यासाठी आपण पास्ट परफेक्ट टेन्सचा यूज करत असतो. आणि एखादी गोष्ट पूर्ण केल्या गेली म्हणजे कोणाकडून तरी पूर्ण केल्या गेली, आपण करून घेतली असेल किंवा कोणीतरी दुसऱ्याने करून घेतली असेल पास्टमध्ये, त्यावेळी आपण पास्ट परफेक्ट टेन्सचे पॅसिव्ह वॉइस सेंटेन्सेस बनवत असतो, ज्याचं स्ट्रक्चर आहे हॅड बीन आणि V3. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याप्रमाणे आपण सेंटेन्सेस बनवत असतो. सेंटेन्सेस ज्यावेळेस बघू त्यावेळेस तुमचं अजून क्लिअर होईल. यामध्ये हेल्पिंग व्हर्ब हॅडच आलेलं असतं. नाऊन सिंग्युलर असू द्या, प्ल्युरल असू द्या, काही पण असो, हॅडचा यूज आपल्याला करायचा आहे. त्यानंतर बीन हा शब्द टाकावा लागतो. बघा, बीन हा शब्द सांगत असतो की क्रिया पूर्ण झाली, त्यामुळे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये याचा खूप रोल आहे. बीन, तुम्हाला बीन, बीइंगमध्ये अडचण असते. तर स्टेप बाय स्टेप जे आपण आता शिकत आहोत ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्सेस स्टार्टिंगपासून फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला ते सुद्धा क्लिअर होऊन जाईल की हे बीन काही वेगळं नसतं. तर हे पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्सेस असतात किंवा याला ॲज अ व्हर्ब म्हणून आपण यूज करत असतो. त्यानंतर ऑलवेज पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपण व्हर्बच्या तिसऱ्या रूपाचा यूज करतो. ठीक आहे, हे झालं पॅसिव्ह व्हॉइस स्ट्रक्चर ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स. आता यामध्ये अजून एक गोष्ट, तुम्हाला जर सब्जेक्ट टाकायचा असेल तर तुम्ही बाय टाकून याच्या समोर टाकू शकता. तुम्हाला जे टाकायचं आहे सब्जेक्ट, कोणाकडून क्रिया झाली ते या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, तर एवढं झालं आपलं स्ट्रक्चर पण आपण समजून घेतलंय. आता जाऊया आपण सेंटेन्सकडे. जसं पहिलं सेंटेन्स या ठिकाणी मी घेतलंय स्क्रीनवरती, द ट्रूथ हॅड बीन हिडन फॉर इयर्स. बघा, ट्रूथ हॅड बीन हिडन V3 घेतलंय आपण, फॉर इयर्स. सत्य अनेक वर्षापासून लपवले गेले होते. आपण असं म्हणतो ना, त्यांनी सांगितलं नाही, त्यांनी खूप वर्षापासून ही गोष्ट लपून ठेवल्या गेली किंवा लपून ठेवले होते. मग सत्य अनेक वर्षापासून लपून ठेवले गेले होते. लपून ठेवले गेले होते, कोणी लपवलं याचा उल्लेख यामध्ये नाही आहे, कारण आपण वर्ककडे फोकस करतो. यामध्ये ॲक्शन काय आहे, क्रिया काय होत आहे, क्रिया खूप महत्त्वाची आहे यामध्ये, म्हणजे कामावरती फोकस जास्त आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट सेंटेन्स बघूया आपण. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, द ऑफर हॅड बीन ॲक्सेप्टेड बाय द कंपनी. आता यामध्ये ऑफर जी आहे ही ॲक्सेप्टेड केल्या गेली होती बाय द कंपनी, कंपनीकडून. आता यामध्ये आपल्याला जे टाकायचं आहे कोणाकडून, तर हे बाय हा शब्द टाकून आपण कंपनी टाकलंय. पुढे जसं ऑफर कंपनीने मान्य केली होती, ऑफर मान्य केली होती कोणी, कंपनीने. अशा गोष्टी आपण बोलत असतो. तुम्ही सेंटेन्स ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा समजू शकतं की अशा गोष्टी आपण नेहमी बोलतो. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, द ट्रेन हॅड बीन डिलेड बाय ॲन आवर. या ठिकाणी द ट्रेन काय झाली होती, तासभर उशिराने आली होती. द ट्रेन हॅड बीन डिलेड म्हणजे उशीर, बाय ॲन आवर म्हणजे तासभर, एक तास. रेल्वे तासभर उशिराने आली होती. नेक्स्ट आहे बघा, द मेल हॅड बीन सेंट टू ऑल एम्प्लॉईज. सर्व कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवला गेला होता. द मेल हॅड बीन सेंट टू ऑल एम्प्लॉईज. सर्व कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवला गेला होता. कोणी पाठवला असेल, जो पाठवणारा व्यक्ती आहे त्यांनी पाठवला असेल. येस, इथे त्याचं मेन्शन नाही आहे, म्हणजे तो एवढा महत्त्वाचा व्यक्ती नसतो. ज्या ठिकाणी आपल्याला सांगायची आवश्यकता पडते करणारा व्यक्ती कोण आहे, त्याच ठिकाणी आपण फक्त त्याचं बाय टाकून नाव सांगतो. नाहीतर आपल्याला जर गरज नसेल तर आपण स्किप करत असतो तिकडे. ठीक आहे, द वर्क हॅड बीन फिनिश्ड बाय द टीम. काम टीमकडून पूर्ण केले होते किंवा काम टीमकडून पूर्ण झाले होते. केले गेले होते सुद्धा म्हणू शकतो आपण, किंवा टीमकडून पूर्ण झाले होते. टीम आहे पूर्ण एक, त्यांच्याकडून पूर्ण झाले होते, अशा उद्देशाने आपण या ठिकाणी काय घेतलंय,
सेंटेन्स घेतलाय. तर चला जाऊया आपण समोरच्या स्लाइडकडे जाऊ. आता बघूया नेक्स्ट सेंटेन्स जे आहे, द फोटोज हॅड बीन डेव्हलप्ड. बघा, फोटो तयार केले गेले होते. द फोटोज हॅड बीन डेव्हलप्ड. नेक्स्ट आहे बघा, द इश्यू हॅड बीन डिस्कस्ड. संकटावर चर्चा केली गेली होती. द इश्यू हॅड बीन डिस्कस्ड. द इन्व्हिटेशन कार्ड्स हॅड बीन प्रिंटेड. आमंत्रण पत्रिका छापल्या गेल्या होत्या. आता बोलताना हे सेंटेन्सेस कधी कधी अशा पद्धतीने आपण बोलतो की असंही झालं होतं, मग तसंही झालं होतं, पण मग आमचं पॉसिबल झालं नव्हतं, आम्ही तिथे पोहोचू शकलो नाही, अशा गोष्टी आपण बोलत असतो. त्यामध्येच अशा कॅटेगरीचे सेंटेन्सेस येऊन जातात. आपल्याला सुद्धा लक्षात येत नाही, आपण बरेचदा असे सेंटेन्स बोलतो, पण नेमकं कुठे यूज करायचे तर सेन्स लक्षात घ्या, स्ट्रक्चर पॅटर्न तुम्ही लक्षात घ्या. द इन्व्हिटेशन कार्ड्स हॅड बीन प्रिंटेड. आमंत्रण पत्रिका छापल्या गेल्या होत्या. द मनी हॅड बीन स्टोलन. पैसे चोरले गेले होते. बघा, द मनी हॅड बीन स्टोलन. द मिस्टेक हॅड बीन करेक्टेड. चूक सुधारली गेली होती किंवा सुधारल्या गेली होती. द मिस्टेक हॅड बीन करेक्टेड. होमवर्क सेंटेन्सेस आहेत, मात्र या ठिकाणी तुमच्यासाठी मी करून ठेवले आहेत. तुम्हाला नवीन सेंटेन्सेस तयार करण्यासाठी मी सांगते आहे की जेणेकरून तुम्हाला नवीन सेंटेन्स बनवून मला कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवायचे आहेत. तर या ठिकाणी मी लिहिते सेंटेन्सेस. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता 2 सेंटेन्सेस आहेत. सगळ्यात पहिला आहे, पैसे जमा केले गेले होते. हे तुमचं होमवर्क आहे. या ठिकाणी होमवर्क सेंटेन्सेस माझ्याच्याने तयार करून दिल्या गेले, त्यामुळे काय झालं आहे की मी नवीन सेंटेन्स तुमच्यासाठी या ठिकाणी लिहून ठेवले आहेत. हे 2 सेंटेन्सेस तुम्हाला करून पाठवायचे आहे. दुसरा सेंटेन्स आहे, वेळ खर्च केला गेला होता. हे सेंटेन्स कसं होईल मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. मी वाट पाहील तुमच्या होमवर्कची, जेणेकरून मला समजेल किती विद्यार्थी आहेत, किती जिज्ञासू विद्यार्थी आहेत ज्यांना खरंच होमवर्क करायचं आहे, ज्यांना खरंच शिकायचं आहे. तर या ठिकाणी हे 2 सेंटेन्स मी तुम्हाला वाचून दाखवते. वरचे, द स्पीच हॅड बीन प्रिपेअर्ड बाय द स्पीकर. वक्त्याकडून भाषण तयार केले गेले होते. द रूम हॅड बीन डेकोरेटेड फॉर द पार्टी. पार्टीसाठी खोली सजवली गेली होती. हे 2 सेंटेन्स तुम्ही होमवर्कमध्ये करून मला पाठवायचं आहे, म्हणजे कॉमेंट सेक्शनमध्ये. या ठिकाणी आपण थांबू, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नवीन असाल चॅनलवरती, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा. आणि आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज आहेत, स्टेप बाय स्टेप तुम्ही बघू शकता. आणि नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तुम्ही बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून कुठलाही नवीन व्हिडिओ मी जो टाकेल, कारण प्रत्येक व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट असतो, त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवरती येईल. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि ज्यांनाही गरज असेल, ज्यांना शिकायची गरज असेल आणि या टेन्सची गरज असेल, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. या ठिकाणी आपण थांबू, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच एव्हरीबडी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तुमच्या फेवरेट चॅनलवरती, ज्याचं नाव आहे येवले अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, इकडे आपण अगदी सोप्या भाषेमध्ये थ्रू मराठी इंग्लिश शिकत असतो. आणि महत्त्वाचे सर्व टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेले असते, जे काही खूप महत्त्वाचे आहे स्पोकनसाठी. विद्यार्थी मित्रांनो, पॅसिव्ह वॉइस ऑफ सिम्पल फ्युचर टेन्स. आपल्याला सिम्पल फ्युचर टेन्सचं पॅसिव्ह वॉइस शिकायचं आहे. यामध्ये कशा कॅटेगरीचे सेंटेन्स असतात हे आपण समजून घेऊ. जसं आपण म्हणतो, सामना उद्याला खेळला जाईल. कोण खेळेल तर त्याचं आपल्याला काही करायचं नाही आहे. आपल्याला फोकस कुठे करायचा आहे तर फोकस करायचं आहे आपल्याला ॲक्शनकडे, वर्बकडे. म्हणजे टेन्स कॅटेगरी जी असते त्यामध्ये आपण फोकस करत असतो करता जो व्यक्ती असतो, सब्जेक्ट, त्याच्याकडे. मात्र आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये लक्ष कुठं देत असतो तर ॲक्शनकडे. सामना उद्याला खेळला जाईल किंवा इन्व्हिटेशन पाठवल्या जातील किंवा पेमेंट दिल्या जाईल, अशा प्रकारचे सेंटेन्स आपण या कॅटेगरीमध्ये बनवत असतो. तर यामध्ये सेंटेन्स बनवणं खूप सोपं आहे. तर सगळ्यात पहिले आयडेंटिटी आपण समजून घेऊया, ती ही सिम्पल फ्युचर टेन्सची. जसं सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजे काय असतं, याची आयडेंटिटी काय आहे तर भविष्यामध्ये एखादी गोष्ट, ज्या काही गोष्टी आपण करत असतो ना ते फ्युचर टेन्सनी सांगत असतो. त्यामध्येही आपण सिम्पल फ्युचर टेन्स ही कॅटेगरी बघतोय. ज्याचं स्ट्रक्चर असतं, सेंटेन्स बनवत असताना आपल्याला विल बीचा यूज करून सेंटेन्स बनवायचा आहे आणि व्हर्बचं थर्ड फॉर्म यूज करायचा आहे. जसं सगळ्यात पहिलं सेंटेन्स आपण या ठिकाणी घेऊया. जसं पहिलं सेंटेन्स मी घेतलंय, द पेमेंट्स विल बी मेड ऑन टाईम. बघा, पेमेंट्स विल बी लावलंय आपण इथे, मेड घेतलंय, मेकचं थर्ड फॉर्म मेड ऑन टाईम. पेमेंट वेळेवर केले
जाईल. म्हणजे कधी केले जाईल? भविष्यामध्ये. असं सांगण्यासाठी असं बोलत असताना आपण या कॅटेगरीमध्ये सेंटेन्स बनवलंय की पेमेंट वेळेवर केले जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला स्टेप बाय स्टेप इन डिटेल शिकायचं आहे, तर आपलं प्ले स्टोअरवरती ॲपसुद्धा आलं आहे येवले अकॅडमी नावानं. तुम्ही ॲप घेऊन तिकडे कोर्स लॉन्च झाला आहे आपला स्पोकन इंग्लिश कोर्स, सोबतच ग्रामर कोर्ससुद्धा आहे. कारण ग्रामर इज अ डिफरंट पार्ट आणि स्पोकन इज अ डिफरंट पार्ट. जेही तुम्हाला शिकायचं आहे अगदी कमी प्राईजमध्ये आहे. तुम्ही घेऊन स्टेप बाय स्टेप शिकू शकता. आणि जर फ्रीमध्ये शिकायचं असेल तर चॅनलला तुम्ही फॉलो करू शकता. यावरती सुद्धा आपण जे इसेन्शियल पार्ट आहेत स्पोकनसाठी ते सर्व आपण घेऊन आलेलो असतो. जसं सेकंड सेंटेन्स आपण बघूया आता, सिम्पल फ्युचर टेन्सचं. त्याचं सेकंड सेंटेन्स या ठिकाणी काढलंय मी. द न्यू बुक, नवीन पुस्तक, विल बी लॉन्च्ड बाय द ऑथर. लेखकाद्वारे नवीन पुस्तक प्रकाशित केले जाईल. द न्यू बुक विल बी लॉन्च्ड बाय द ऑथर. नेक्स्ट सेंटेन्स आहे द न्यू लॉ विल बी इंट्रोड्यूस सून. बघा, लवकरच नवीन कायदा आणला जाईल. आता असं होतं, आपण बरेचदा न्यूज ऐकत असतो है ना, बातम्या ऐकणं चालू असतं, त्यामध्ये अशा प्रकारचे सेंटेन्सेस आलेले असतात, पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्सेस. आणि बोलताना सुद्धा असं होतं आपल्याला की आपण बोलतो, मात्र बोलताना काही सेंटेन्स आपल्याला येत नाहीत, अटकतो आपण तिथे. मग आपण तिथे अडकायला नको, यासाठी आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस माहिती असणं गरजेचं आहे. कारण हे एक जो गॅप पडलेला असतो आपल्या बोलण्याच्या याच्यामध्ये, जे काही बोलतो आपण टोनिंगनं, त्यामध्ये तो गॅप आपल्याला फिलअप करायचा आहे. जे मास्टर करायचे पॅटर्न आहेत, हे सर्व पॅटर्न आपल्याला सगळ्यात पहिले समजून घेणं, त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी नेक्स्ट सेंटेन्सकडे जाऊया आपण. जे नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं, द गेस्ट विल बी वेलकम्ड वॉर्मली. पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत केले जाईल. द मॅच विल बी प्लेड टुमॉरो. सामना उद्या खेळला जाईल. द मॅच विल बी प्लेड टुमॉरो. नेक्स्ट सेंटेन्स इज द बुक्स विल बी डिस्ट्रीब्युटेड टू द स्टुडंट्स. विद्यार्थ्यांना पुस्तके वितरित केली जातील. नेक्स्ट आहे बघा, द रूल्स विल बी फॉलोड स्ट्रिक्टली. नियम कठोरपणे पाळले जातील. द रूल्स विल बी फॉलोड स्ट्रिक्टली. अ गिफ्ट विल बी गिवन टू द विनर. विजेत्याला एक भेट दिली जाईल किंवा गिफ्ट दिल्या जाईल. अ सोल्युशन विल बी फाउंड सून. लवकरच उपाय सापडेल. अ सोल्युशन विल बी फाउंड सून. द डिसिजन विल बी अनाउन्स्ड नेक्स्ट वीक. आता या ठिकाणी आपण निर्णयाविषयी बोलतोय, मात्र आपल्याला असं रिझल्टविषयी जरी म्हणायचं असेल, जर रिझल्ट पुढल्या वीकमध्ये अनाऊन्स केल्या जातील, तर आपण फक्त या डिसिजनच्या जागेवर काय करणार आहे, तर काय टाकणार, रिझल्ट्स टाकणार. द डिसिजन विल बी अनाउन्स्ड नेक्स्ट वीक किंवा रिझल्ट्स विल बी अनाउन्स्ड नेक्स्ट वीक. द फॅक्टरी विल बी क्लोज्ड ऑन संडे. फॅक्टरी रविवारी बंद केली जाईल. अशा प्रकारे आपण बघितले सेंटेन्सेस कसे बनवतो आपण. स्ट्रक्चरमध्ये तुम्ही व्यवस्थित सेंटेन्सेस टाकले की झालं. तुम्हाला एवढंच काम करायचं आहे, स्ट्रक्चर व्यवस्थित लक्षात ठेवायचं. पॅसिव्ह व्हॉइस म्हटलं तर V3 आलेला असतो. होमवर्क सेंटेन्सेस या ठिकाणी काढलेत, हे तुम्हाला होमवर्कमध्ये कॉमेंट सेक्शनमध्ये करून पाठवायचं आहे. होमवर्क आठवणीने करा, जरूर करा. कारण जेव्हाही होमवर्क तुम्ही करता तेव्हा मला सुद्धा समजतं की तुम्हाला कितपत समजलं आहे. आणि कॉमेंट सेक्शनमध्ये ज्याही वेळेस तुम्ही टाकता त्यावेळेस मी चेक करताना हे पाहते की तुमच्या मिस्टेक कुठे होतात. तर त्या गोष्टीसुद्धा तुम्ही दुरुस्त करून घेऊ शकता जर तुम्ही होमवर्क प्रॉपर कराल. तर या ठिकाणी आपण थांबू, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा. नवीन अपडेट सगळ्यात पहिले प्रत्येक महत्त्वाच्या व्हिडिओचे तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असं वाटत असेल हे युजफुल आहे तर तुमच्या रिलेटिव्सला, फ्रेंड्सला शेअर करा. या ठिकाणी आपण थांबू, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तुमच्या फेवरेट चॅनलवरती, ज्यावरती आपण अगदी सोप्या भाषेमध्ये इंग्लिश शिकत असतो थ्रू मराठी. आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला शिकायचं आहे टेन्सची लास्ट कॅटेगरी. आपण स्टेप बाय स्टेप सिम्पल प्रेझेंट टेन्सपासून स्टेप बाय स्टेप टेन्सेस शिकत आलो आहे. पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्सेस आपण कसे बनवायचे आहेत ते शिकत आलो आहे. आज आपल्याला लास्ट कॅटेगरी बघायची आहे, ते म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स. सगळ्यात पहिले हे समजून घ्यायला हवं आपल्याला की फ्युचर परफेक्ट टेन्सची आयडेंटिटी काय असते. तर फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे भविष्यामध्ये एखादी गोष्ट पूर्ण झालेली असेल हे सांगण्यासाठी आपण फ्युचर परफेक्ट टेन्सची सेंटेन्सेस बनवत असतो, त्याचे यूज करत असतो. तर पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्सेस आपल्याला कशा प्रकारचे असतात किंवा कशा प्रकारचे बनवायचे हे सुद्धा आपण समजून घेऊ.
सगळ्यात पहिले बघूया आपण स्ट्रक्चर. या ठिकाणी स्ट्रक्चर मी काढलंय. तर सिंग्युलर असो किंवा प्ल्युरल असो, म्हणजे एक असो किंवा अनेक असो, आपल्याला विल हॅवचा यूज करायचा आहे. आणि कंप्लीट झालेल्या म्हणजे परफेक्ट म्हणजेच काय, एखादी गोष्ट पूर्ण झालेली असेल, भविष्यात असो, प्रेझेंटमध्ये असो, पास्टमध्ये असो, पूर्ण या गोष्टीसाठी आपण बीनचा यूज करत असतो पॅसिव्ह वॉइस सेंटेन्सेससाठी. आणि कुठलंही पॅसिव्ह वॉइस सेंटेन्स असो, कुठलाही पॅटर्न असो, आपण त्यामध्ये V3चा यूज करतो. तर हे आपल्याला अगदी सोपं स्ट्रक्चर आहे. जसं विल हॅव आणि बीनचा आपल्याला यूज करायचं आहे वर्बचं थर्ड फॉर्म. आणि तुम्हाला जर सब्जेक्ट टाकायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी बाय टाकून पुढे सब्जेक्ट टाकू शकता. तर अशा प्रकारे हे स्ट्रक्चर आहे. तुम्हाला माइंडमध्ये स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सोबतच जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप इन डिटेल शिकायचं असेल ना इंग्लिश, तर आपला स्पोकन इंग्लिश कोर्स आणि इंग्लिश ग्रामर कोर्स दोन्ही सुद्धा लॉन्च झाले आहेत. येवले अकॅडमी ॲप तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या. त्यावरती तुम्हाला दोन्ही सुद्धा कोर्स मिळतील. अगदी कमी प्राईसमध्ये आहे. तुम्हाला जर स्टेप बाय स्टेप शिकायचं असेल तर तुम्ही कोर्स घेऊ शकता आणि घरबसल्या शिकू शकता. किंवा तुम्हाला जर फ्रीमध्ये शिकायचं असेल तर तुम्ही चॅनलवरती स्टेप बाय स्टेप व्हिडिओसुद्धा बघू शकता. सोबतच आपण 1 जानेवारीपासून एक सिरीज चालू करतोय डे 1 पासून. कारण बरेचदा आपल्याला हे माहीत नसतं की नेमकं सुरुवात कुठून करायची. हे प्रश्न डोक्यामध्ये असतो की नेमकं मॅम सुरुवात कुठून करायची, आम्हाला इंग्लिश तर शिकायचं आहे, आमचं क्लासेस जॉईन करणं पॉसिबल नाही आहे, तर सुरुवात कुठून करायची तेच आपण 1 जानेवारीपासून चालू करणार आहे. त्यामध्ये महत्त्वाच्या सर्व गोष्टी आपण डे 1 पासून चालू करूयात. ती सिरीज फॉलो करायला विसरू नका. तर या ठिकाणी आजचा टॉपिक आपण शिकतोय तो म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स. इकडे येऊया, आता चालू करूया आपला टॉपिक. पहिला सेंटेन्स आहे, यामध्ये बघू शकता तुम्ही, द एक्झाम रिझल्ट्स विल हॅव बीन डिक्लेअर्ड बाय देन. बघा, तेव्हापर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर केले गेलेले असतील. म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण केली गेलेली असेल, कोण करेल त्याचं एवढं काम नाही आहे आपल्याला. आपल्याला महत्त्वाचं आहे रिझल्ट, ॲक्शन महत्त्वाची आहे की रिझल्ट तेव्हापर्यंत, किंवा असं बोलताना आपण म्हणत असतो ना, हां तेव्हापर्यंत तर आम्ही पोहोचलेलो असेन किंवा आम्ही तिथपर्यंत काम पूर्ण केलेले असेन. अशा प्रकारचं सेंटेन्स हे सुद्धा आहे की तेव्हापर्यंत परीक्षेचे निकाल जाहीर केले गेलेले असतील. नेक्स्ट सेंटेन्सकडे जाऊया आपण. नेक्स्ट सेंटेन्स आहे, द रिझल्ट विल हॅव बीन इम्प्रूव्ड बाय द स्टुडंट्स. विद्यार्थ्यांकडून निकाल सुधारले गेलेले असतील. यामध्ये फक्त विल हॅव बीनचा आपण यूज केलाय आणि व्हर्बचा थर्ड फॉर्म इथे यूज केलाय. द न्यू एम्प्लॉईज विल हॅव बीन ट्रेन्ड बाय नेक्स्ट वीक. नवीन कर्मचाऱ्यांना पुढील आठवड्यात प्रशिक्षण दिले गेलेले असेल. एखाद्या कंपनीमध्ये तो सांगतोय बॉसला की जे न्यू एम्प्लॉईज आहेत ना त्यांना प्रशिक्षण दिले गेलेले असेल, म्हणजे ते त्यांना देऊन झालेले असेल. यासाठी आपण भविष्यातल्या गोष्टी पूर्ण झालेल्या असतील असं सांगण्यासाठी अशा प्रकारचे सेंटेन्स बनवत असतो. द पेशंट विल हॅव बीन ट्रीटेड बाय द डॉक्टर. रुग्णांचे डॉक्टरांकडून उपचार केले गेलेले असतील. द पेशंट विल हॅव बीन ट्रीटेड बाय द डॉक्टर. द चाइल्ड विल हॅव बीन, बघा, वॅक्सिनेटेड बाय द नर्स. बालकाला नर्सकडून लस दिली गेलेली असेल. द चाइल्ड विल हॅव बीन वॅक्सिनेटेड बाय द नर्स. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, द पेमेंट विल हॅव बीन प्रोसेस्ड बाय द बँक. बँकेकडून पैसे प्रक्रिया केले गेलेले असतील. द ऑफर विल हॅव बीन ॲक्सेप्टेड बाय द क्लायंट. ग्राहकाकडून ऑफर स्वीकारली गेलेली असेल भविष्यामध्ये. द फायर विल हॅव बीन एक्सटिंग्विश्ड बाय द फायर फायटर्स. अग्निशामक दलाकडून आग विझवली गेलेली असेल भविष्यामध्ये. द वॉटर विल हॅव बीन फिल्टर फॉर ड्रिंकिंग. पिण्यासाठी पाणी फिल्टर केले गेलेले असेल. द स्टेज विल हॅव बीन प्रिपेअर्ड फॉर द इव्हेंट. कार्यक्रमासाठी मंच तयार केले गेलेले असेल किंवा केला गेलेला असेल. द अप्लिकेशन विल हॅव बीन रिव्ह्यूड बाय द कमिटी. अर्ज समितीकडून तपासले गेलेले असतील. या ठिकाणी कमिटीकडून तपासले गेलेले असतील असं सुद्धा आपण म्हणतो. म्हणजे भविष्यामध्ये ती गोष्ट पूर्ण केल्या गेलेली असेल अशा अर्थाने आपण हे सेंटेन्सेस बनवत असतो. दिस इज युअर होमवर्क. आणि तुमच्या होमवर्कसाठी 3 सेंटेन्सेस यामध्ये आपण काढले आहेत.
जसं बँकेकडून पैसे प्रक्रिया केले गेलेले असतील, शेतकऱ्याकडून शेतांना पाणी दिले गेलेले असेल, गायक समूहाकडून गाणे गायले गेलेले असेल, भविष्यामध्ये पूर्ण झालेले असेल, असे तिन्ही सेंटेन्स तुम्हाला करून कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवायचे आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही सजेशन असतील तुमचे, तुम्हाला काही समजत नसेल किंवा काय समजतंय, ह्या सर्व गोष्टी तुम्ही मला कॉमेंट्समध्ये कळू शकता, जेणेकरून मलाही समजेल मला कितपत समजतंय. तर नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवीन अपडेट्स सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. या ठिकाणी आपण थांबूया, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.